जे मॉल मध्ये जाऊन खरेदी करून येऊया. हा चल. हा काय पसारा मांडला इकडे. काय आकार काय म्हणायचं मी याचा. षटकोनी की पंचकोनी. ओ उठा ना. हे बघा असं भरल्या घरात ना तिन्ही सांजेला हे असं झोपणं बरं दिसत नाही. सकाळी 11 वाजता तुझ्या काकाने तिन्ही सांजा अंधारल्या. तुम्हाला जर मी आता उठवलं नाही ना तर 11ची संध्याकाळच होणार आहे. उठा ना ओ. चला ना आपण जाऊन येऊ ना शॉपिंगला. हे बघा शेजारचे कोणी आले ना तर तुम्हाला बिनबॅग समजतील आणि बसतील तुमच्यावर. एवढे दिसताय. मी माझ्या घरात झोपलो मी कसाही झोपेन. मी असा झोपेन असा झोपेन कसं असं झोपेन. कळलं. ठीक आहे ठीक मला नाही आहे छान ठीक आहे. नंतर झोपा आल्यावर झोपा. आता चला शॉपिंगला चला. चला ना शॉपिंग. ना गप यार नको नको फिरू. एकतर आज सुट्टी घेतलीये मस्त. आला आला. ऐक 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 ना मा. ऐक ना शांतपणे ऐक. बघ काय माहितीये या आठवड्यात ना ऑफिसमध्ये कामाचा लोड जरा कमी आहे म्हणून मी सुट्टी घेतलीये. आराम गरजेचं नाहीये का मला सांग. अगं एक ना थोर होऊन गेलेत फ्रँक डेव्हिड फ्रँकफर्ट. बर बर बर. त्यांनी सांगितलंय आराम करा आराम करा आराम करा. एवढं बोलून गेले. सांगितलंय थोर आहेत ते. हे बघ विषय समजून घे. आज जर मी आराम केला तर वर्षभर मला काम करण्याची ऊर्जा मिळेल ना. हा आणि मी ऑफिसमध्ये इतका दमतो इतकी मेहनत करतो तुला घरी बसून नाही अंदाज येणार. हा प्लीज मला आज नाही आराम नाही कर. बरोबर आहे मग तुमचं. मी काय दिवसभर घरीच असते ना. मला कसं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आरामाची गरज आहे. खरं आहे तुमचं. आहेच. तुम्ही आराम करा. मी ऑनलाईन मागवते मग जाऊ द्या पण Okay, cancel yes. करूया. ठीक. काय उघडताय की मी. कशाला उघडते. स्वतःची डोअरबेल घेऊन फिरणारा माणूस आहे तो. त्याचं काय जा बघ. आणि वरती बसा ना हो. Hats off, hats off, वहिनी. How are you? बापरे हे पोतेरे इकडे काय करते. पोतेरे हे ते हे. कशा कैसा रे यार सम्या How are you? सम्या थांब ना यार. हे काय आधी करतोय. ये हाय बाय कर नंतर कळव्याक कर ना. अरे हो ना यार पशा ये आजा आजा बेटा आजा आजा. आला याला सुरू होतं. माझा मोबाईल आहे. अरे तुझं अरे माझा मोबाईल. ही वरती या वरती या. कैसा है पशा. अरे उठ ना बाबा उठ. उठतोय उठतोय आता आला मी उठावं लागेल. बघा आता तुम्हीच काय ते. किती कष्ट पडतायत याला उठायला. काय मी सांगून सांगून थकले. 1000 वेळा ह्याच्या मागे लागलोय. फिटनेस इज अवर दागिना. फिटनेसच्या बाबतीत नाही हा कॉम्प्रोमाइज. हे बघा वहिनी हे बघा मग सकाळी 4:30 वाजता हे काय म्हशीचं दूध करतोस. हे काय मग. अरे जॉगिंग सकाळी 4:30 वाजता. अशी jogging? हा, मी करतो रोज सकाळी करतो वहिनी. बापरे आणि हा आत्ता खाली पडला होता ना. हा उठताना किती त्रास झाला. त्रास झाला. मला बघा हे पाच. या, या. भाऊजी उठा. ये. अरे बापरे भाऊजी. भाऊजी झोपा झोपा पुन्हा एकदा. भाऊजी उठा. या. हाय हाय. काय झालं भाऊजी. नाही नाही जस्ट थोडस. सम्या झोप ना झोप. अहो, काय करताय अरे तुम्ही? बघू द्या. अरे माझं हे- अचानक कुसण भरू शकते. भाऊजी जाऊ द्यात. मला सांगा भाऊजी तुम्ही कसे आहात. भाऊजी चेतू कशी आहे माझी. अरे बापरे. काय लाज वाटते सांगायला. काहीतरी विचारते सांग ना. कशी आहे चेतू. चेतू माझं वीक पॉइंट आहे हो. चेतू माझं सर्वस्व आहे. चेतू माझी विश्व आहे. चेतूचा विषय निघाला ना की मला उलट्या येतात. नाही माझ्या डोळ्यांच्या कडा ओला होतात वहिनी. मला माझ्याच्यानी चेतू म्हटलं की किती गोड हो भाऊजी. का करतोय अरे का नॉर्मल चेतू कशी आहे? मस्त एवढं कशाला करतोय. अरे पण चेतूचा विषय निघाला हो ह्याला ते काय. भावना व्यक्त करताय तो चेतू विषयी. बरोबर काय सध्या घरीच आहे वाटतं. हो त्यांनी सुट्टी घेतली 7-8 दिवस आराम करायला. हो आराम करायला. हो. अरे मी पण 7-8 दिवस रजा घेतली आहे. हो ना? पाहिलं तुला म्हटलं ना फ्रँक डेव्हिड फ्रँकफर्ट. मोठे होऊन गेले. आराम करा. नाही पण मी आराम करायला नाही बहिणी. हा? मी आराम करायला नाही. माझं कारण वेगळं आहे. काय काय महिला दिन. म्हणजे. आता गेल्या आठवड्यात महिला दिन झाला ना. हा मग तो संपल्यानंतर जवळजवळ आजपर्यंत आठवडा झाला असेल कदाचित. मी अख्खा आठवडा महिला दिनच साजरा करतोय माझ्या घरात चेतूसाठी. चेतूला मी एक काम करू देत नाही. मी इकडची काळी तिकडे करू देत नाही चेतूला. मी त्यासाठी रजा घेतली आहे वहिनी. भाऊजी तुम्ही
म्हणजे चेतूसाठी महिला दिन साजरा करावा म्हणून 8 दिवस रजा घेतली. येस ऐक- ऑफकोर्स हे करायला सम्या. हो पशा अरे ती लगेच अशी झाली हो पशा आय लव्ह यू पशा ओके ऐक ना. वहिनी करायलाच पाहिजे प्रत्येक नवऱ्याने स्वतःच्या बायकोसाठी हे केलंच पाहिजे वहिनी मी काय उपकार नाही करत आहे तिच्यावर बरोबर. चेतू किती राबते हो मी ठरवलं हे 7 दिवस मी राबणार आणि मी खूप मेहनत करतोय वहिनी माझं अंग खूप दुखून आलंय वहिनी हाय आय ग दया रे दया कसं दुखतंय तुझं अंग? हाय हाय दया रे दया माझं अंग दुखतंय मला. दैया रे दैया असं अंग दुखतंय तुझं. आहो होऊ शकतं अंग त्याला. होऊ शकतं. नमा, हे आता ऐकलं असणार त्याने इथे उभं राहून आई शपथ सांगतोय नाही. एवढं कनेक्शन नाही होता. कशाबद्दल मला नाही ते कशाबद्दल म्हणताय तुम्ही हे माहिती नाही ते. मी चेतूबद्दल सांगतोय हो मला ऐकायचं चेतू बद्दल भाऊजी. मी तिला फक्त मदत व्हावी ना म्हणून मी 7 दिवस रजा घेतली वहिनी गोड भाऊ. आणि वहिनी मला हे अजिबात आवडत नाही की एखादा नवरा आहे त्यांनी रजा घेतलेली आहे तो फक्त आरामच करतोय तो बोज झालाय बायकोवर आणि बायकोला ऑर्डरी सोडतोय हे मला आवडणार नाही असा नवरा जर आजूबाजूला दिसला ना चेचून काढन मी आय एम सॉरी आय जस्ट लॉस्ट माय कंट्रोल येस आय लॉस्ट माय कंट्रोल कारण शेवटी नाही, नाही, हो, हो, काय काय हो, माहितीये हो, हो, हो. ते आता तू बोलतोयस ना ती अशी बघायला लागली माझ्याकडे पुढे खूप ह्याचे अरे पण परिणाम मी होतात. ऐक ना. तुमच्याबद्दल नाहीच म्हणत आहे मी चेतूबद्दल सांगतोय नाही मला कळतंय भावना चेतू बद्दलच्या भावना कळतायत भाऊजी. हो, वहिनी. इतकी मेहनत करतो. शेवटी बायको असते ना ती अमुक असतेच हो आणि नसली तरी ती अनंत काळाची तमुक असते म्हणजे काय 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 अमुक असते अनंत काळाची तमुक असते म्हणजे काय? माझ्या भावना तसं समजून घ्या भावना ना यार लक्षात घ्या ना त्यांना नाही सुचत आहे वाक्य आता. मी चेतूसाठी गेली 7 दिवस काय करतोय ना माझा मला माहितीये काय करतोय? चेतूने मला बघितलं ना चेतूने बघितलं चेतूच्या डोळ्यात पाणी आलं ती मला म्हणाली 1 मिनिट थांब जरा म्हटलं का ग काय झालं थांब ना जरा बस बघू इथे मी म्हटलं का काय झालं चहा घे थोडासा बरं वाटेल तुला म्हटलं कशाला चहा घ्यायचा मी काम करतो ना नाही म्हटलं ना चहा घे म्हणून मी इकडे बसलो आणि का मग एवढा दम लागेपर्यंत का करायचं एकट्याला आहोत ना सगळं करूया ना. तुला कळलं पाहिजे ना चेतू कुठली मी कुठला नाही तर कन्फ्युजन होईल म्हणून मी तुला म्हणत होतो किती जण आहेत? 17 जण आहेत का? नाही 17 जण दोघच आहेत ना मग एवढं कळतंय का कशासाठी करतोस तू एवढं? नाही मला एवढं सांग- चेतूसाठी करतायत ते तुम्ही नका त्यांना प्रत्येक शब्दात त्यांना पकडू नका. ती चेतू मला म्हणाले की बाबा काय म्हणाली? तू खूप मेहनत करतोस ना रे सम्या म्हणते ती एकांतात असताना सम्या म्हणते मला तू खूप मेहनत करतोस ना म्हटलं नाही चेतू मी एकटा मेहनत करतो का नाही म्हणजे माझी मेहनत आहे तुझी मेहनत आहे नाही आहे मेहनत तुझी हा याला काय अर्थ आहे तुझी मेहनत सुद्धा मेहनतच आहे ना त्या दिवसापासून मी ठरवला बस झालं हा पूर्ण आठवडा मी हे करणार महिला दिन साजरा करणार आठवडा नाही आणि हा आठवडा नाही चाहिए हमको 15 20 एवढा 25 महीनोडा हा पूर्ण महीनोडा आता महिला दिन मैंने वो कर लिया महीनोडा अख्खा महीनोडा ओ महिला दिन है अभी क्या बात आहे मी करून टाकलं, भाऊजी. yes. तुम्ही तुमच्या चेतूसाठी महिनोडा साजरा करताय तुम्ही. अख्खा पण महिनोडा डोक्यावर पडले काय महिनोंडा म्हणजे काय? महिला दिन साजरा करतायत महिनाभर. का तुम्ही तुमच्या घरात महिला दिन नाही काय झालं वहिनी समय ऐक ना काही नाही झालंय हे होईल लांब हो काय झालं वहिनी काही नाही भाऊजी महिला दिनाच्या दिवशी माझी कंबर दुखत होती पण कोणाच्या लक्षातही आलं नाही ते. हे बघ असं नाहीये नमा मी तुला बाण म्हणजे चोळून दिला हे होता तिथे ओटी पोट बघत होते माझी ओटीटी दुखत होती. तर मी ओटीटी बघत होतो तुझ्या ओटी पोटात दुखत होतं. नका काढू असं माझा. नाहीये ना. प्रत्येक बाबतीत चुका- मी बाम लावला होता मला की. त्रास होतोय ना. पशा काय त्यातला होतं ना भाग मला आहे. चेतूच्या साठी मी- मला हे वहिनी वावलं. वहिनी मी पशा कधी म्हणायचं सांगा ना 3 वेळा पशा मी म्हटलं तुम्ही दोघांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं 3 वेळा मी आता दमलो चौथ्यांदा माणूस दमतो हो भाऊजी मला प्लीज सगळं सांगा मी मान- तुमच्या बाजूने लढणार आहे माझ्या बाजूने लढताय पण ना भाऊजी मला हेवा वाटतो चेतूचा. तुम्ही किती करता हो चेतूचा. काय केलंय मी एवढं केलं ना तुम्ही. नाही मी काय केलंय राप- मी काहीच नाही केलंय मी जेवण करून दिले तिच्यासाठी मला जेवण येत नाही पण मी शिकलो तिच्यासाठी मला स्वयंपाक कर. मी राबतो त्या स्वयंपाक घरात आणि तुला जेवण भरवतो तिला बसल्या जागी जेवण भरवतो समय ऐक ना यार मी माझ्याकडे मी मी तिच्या पायाला किशोरची वाटी असते ना काशाची. काशाची वाटी तिच्या पायाला फिरवली मी ती वाटी फिरवत असताना तिला रिलॅक्स वाटलं ती असा आवाज आला ती झोपली होती कसा आवाज आला? अरे वहिनी का डुकरासारखा आवाज का काढतील वहिनी? गप्प बसा तुम्ही. अगं, चेतू- भावना लक्षात घ्या ना ज्याच्या त्याच्यात तुम्हाला काय त्यांना शब्दात आडबड. अरे ती खरंच झोपली मी हे करत असं मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला यार झोपू नये का तिने मला सांग आणि मी एवढं नाही केलं मी जास्वंदीचं तेल घेतलं बाटली उघडली माझ्या हातावर तेल घेतलं असं केलं तिला असं उलटं बसवलं आणि तिच्या केसांना मी जास्वंदीचं तेल मालिश करायला सुरुवात केली
मी मी जवळजवळ अर्धा पाऊण तास मालिश केली आणि मी वेणी केली ना ती उजवी डावी खजूर वेणी असतं ना खजूर वेणी डावी उजवी डावी प्रसादा सई आता डिक्लेअर करून टाका ना काय देऊन टाका ना. तेवढं करतो जीव काढतो संपव अरे, यार. कारण चेतूसाठी ते केलं. करतायत ते चेतूसाठी त्यांच्या बायकोसाठी ते राबतायत. केतूचे केस घेऊन केलं रे बाबा माझी नको रे तू बाबा चेष्टा आज जोडतो रे भाऊजी भाऊजी इतकं नका करू. अगं नमा तू भाऊजी, एवढी भोळी कशी भाऊजी मी आहे. तुला सगळं खरं कसं वाटतंय कारण ते खरं खरं करतात. भाऊजी तुम्ही खरंच एवढं करताय चेतूसाठी म्हणजे तुम्ही खरंच किती क्यूट आहात हो. माहितीये मला म्हणूनच सोसायटीतल्या सगळ्या बायका मला रेड वेल्वेट केक म्हणतात. काय म्हणतात रेड वेल्वेट केक माझ्याकडे बघून बोल काय म्हणतात रेड वेल्वेट केक तू रेड वेल्वेट केक अरे चहात बुडवायची ती पिलेली खारी असते ना तसा थोबडा आहे तुझा रेड वेल्वेट केक म्हणे. एक मिनिट या शब्दात भाऊजींशी नाही बोलायचं. अगं ते त्यांच्या बायकोसाठी करतात आणि तुम्ही त्यांना म्हणताय पिळलेली खारी. तू माझी चेष्टा करतोस हा. मी वेणी घातली चेतूची ह्याची चेष्टा करतो. चेतूची वेणी घालतात. शेवटची वेणी वहिनींची तू कधी घातली भाऊजी त्याला वेणी हा उत्तर दे शब्द मला. एक मिनिट वहिनी एक मिनिट शेवटची वेणी कधी घातली होती तुला का सांगू आमचं मी काय ते आत्ता घाल त्यांना नाही माहिती भाऊजी. आत्ता घाल मी वेणी घालू शकतो मग घाल मला घालून दाखव बस हराल हराल मला वेणी बस घे हराल. बघ. हराल. हराल काय कॉम्पिटिशन आहे हराल काय याच्या बस वहिनी बसा अहो, त्यांना वहिनी नाही प्लीज भाऊजी. बसा मी घालू शकतो वहिनी बसा वेणी घाल मी वेणी घालू शकतो वेणी घालून दाखव. हे बघ मी वेणी घालायला एवढं काय मोठं आय! अशा भाऊजी भाऊजी काय काय करताय भाऊजी भाऊजी तीन मनाच्या जागेवर ठेवायचं एक दोन पशा हळू तीन आलो मी पशा तीनच्यात आलेलो आहे तीनच्यात आलोय पशा भाऊजी वाचलास तू पशा वाचलास या चौगुलीचा ड्रॅगॉन झाला असता तू वाचलास गप्प का रे कसं करताय ड्रॅगॉन हे चुकीचं अरे आहे. ढेकुड आहेस मी कूच बदल की चिरडून मरशील तू ड्रॅगॉन म्हणे ह्या भाषेत भाऊजींशी बोलायचं नाही. नमा तुला कळत नाहीये तो इथे येऊन काड्या करतोय ते त्यांच्या बायकोवर प्रेम करतात तुम्ही करता. मी का त्याच्या बायकोवर प्रेम करू जागा काढा मी का माझ्यावर प्रेम करता काय विचारतीये मी ते नाही तुम्हाला माझ्या भावनाच लक्षात येत नाही तुमच्या. आणि वहिनी मी आजपर्यंत सांगितलेलं नव्हतं हे मी हे कुठेही पोस्ट करत नाही मी माझं मी ग्रेट आहे मला माहिती आहे पण मी हे कधी पोस्ट केलेलं नाही आहे बाहेर पण मी गेली 12 वर्ष चेतूसाठी चरवा कौतचा उपास करतोय बहिणी. पप्पांना बघ चरवा कौत करून काय भाषा आहे करवा चौथ असतो तर काय ही काय भाषा करवा आहे? चौथ असतो तर आदर- बायका ठीक आहे ना, पुरुषांचा- आदराने बोलायचं तुझा हे बाप हे काय हे- कोणाशी भाऊजी, आदराने बोलू? माझे पाहुणे आहेत. ह्याच्यासोबत आदराने बोलू माझे पाहुणे आहेत. ह्याच्यासोबत नको बोलूस रे माझ्याशी आदराने नको बोलूस भाऊजी रडू नका ना. पण माऊलीशी तरी आदराने बोल तिच्या भावना आहेत ना त्याच्याबद्दल काहीतरी कर बाबा ही औरत है औरत उसको नको झुको औरत कभी झुकती नहीं है मिस्टर खांडेकर औरत कभी झुकती नहीं है जो औरतों को झुकतो है उसके तेज के है नाम करके पुरुष प्रधान संस्कृति का हम के नच के बोले मच के बोले आज ये औरत है ना औरत का झंडा मिरवने से सबके सामने करके कि पुरुष प्रधान संस्कृति रसातळाल को जाती है मत काय बोलतोस तुला तरी कळतंय जे काही बोलतायत ते खरं बोलतायत ते. अगं चुकीचं बोलतोय तो तुम्हाला चुकीचं वाटणार ते तुम्हाला ते चुकीचंच वाटणार. स्त्रियों को हो कल पहले तो ले को कुचलत होत स्त्री होते हो जिसमें जहन से ही करते हैं स्त्री को मर्दों को पुरुषों को स्त्रियों को उठा ठेव. ये आसमानों को ये खबर तो होती हो कि स्त्रियों को मान सम्मान पुरुषों को न हो पैरों अरे तले हे स्त्रिया- कुठलं बंगाली स्किट सुरू झालंय कुठलं बंगाली स्किट सुरू झालं इथे अशा आवाज कमी ठेव इनको हो पुरुषों को स्त्रियों को बंगाली भाऊजी महिला दिन आणि या माणसाने मला टपली मारली भाऊजी. या क्षणाला मला
त्याचा राग नाही आलाय, तुमचा राग आलाय. मी काय केलंय भाऊ? सहन का केलं ते? मी काय सण हे सहन का केलं? मी सहन करणारा असतो ना तो जास्त पापी असतो, पाप करणारा पापी नसतो. सम्या ऐक माझ्या हातात ए पशा, ड्रॅगॉन बाहेर येतोय चौगुल्यांच्या हळूहळू, लांब राहा. सहन का केलं ते? माझ्या भाऊजी माझ्या हे सहन का केलं? हे काय यापुढे सहन करायचं नाही. मी नाहीच तुम्ही माझी वाघीण आहात. मी हात द्या. तुम्ही माझी नागिण आहात. सम्या. तुमच्यातली वाघीण मला बाहेर काढायची आहे. या पुरुष प्रधान संस्कृतीला ठेचून काढायचं आहे आपण. त्यांचा फणा ठेचायचा आहे, त्याची नांगी ठेचायची आहे. बाहेर काढा तुमच्यातली नागिण. आवाज द्या त्याला. ये मेरी शेरनी है. ए चल काम कर, चल घरची कामं कर. ये मेरी शेरनी है. आवाज दे. घरची कामं कर. घरची कामं कर. भांडी घास. भांडी घास. चला माझी वेणीला. चल वेणी घास. ए, भांडी घाल. चाल. भांडीवाली वाटते. ऐक ना म्या ऐक ना नमा, याच्या नादी नको. कपडे धू, कपडे कपडे धू. धू कपडे धू. नांगी ठेचन तुझी नाही तर नांगी बरोबर. ठेचन तुझी नाही तर चल. समझ गया. काय ए, चाललंय? चल डिवोर्स दे चल खांद्या. ये मेरी शेरनी है, समझ गया. औरत से कभी न उलझना, औरत से कभी न उलझना. औरत इस जगह मारती है, वो जगह को आग आग होती है. आग आग. आग आग होती है. आग आग. हा, हा, हा. चेतू तू काय करते हे झंझनाट झंझनाट. हा, हा. माकडा. अरे 15 दिवसापासून कुठे गायब होतास? हा 15 दिवस झाले उदबत्तीचा पुडा आणायला सांगितला तुला, गायब झाला. चेतू स्वतःच्या घरी थोबाड दाखवायची लाज वाटते? वहिनी नाही. हा यांच्या घरात येऊन आगी लावतोय. नाही नाही वहिनी स्ट्रायकर मारा, स्ट्रायकर. तू बोल ना. अगं काय करतेस चेतू? ते ना 15वडा आहे, महिनोडा साजरा करताय. काय बोलताय वहिनी? काय चाललंय? काही नाही. अहो हा तुमच्याकडे महिला दिन महिनाभर साजरा करणार आहे. टिपावर तो हा येऊन नका ना ह्याच्यावर विश्वास ठेवू. खोटं? सगळ्या दारूच्या बाटल्या घेऊन घराबाहेर गेला 15 दिवस. आज संपली असेल दारू, आला तोंड घेऊन आला इकडे. वहिनी 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 इथं पकडा, इथं पकडा, इथं पकडा. ए चल घरी चल. ए, नीट वाग. उठ घरी चल. असं नका रे. हसतोयस वर, हसतोयस. घरी चल. 15 दिवसांचे कपडे धुवायचे तुला. घरी चल. स्वतःच्या हाताने कपडे धुवायचे. चल चल. आओ आओ आराम करो. औरतों को काम करना चाहिए, पुरुषों को मोटा कान पर फुल गप. चल